सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये आपण रिझनिंग बघत आहोत. रिझनिंगमध्ये आपण दिशादर्शन हा चॅप्टर चालू केलेला आहे आणि दिशादर्शनचे जवळपास सर्व प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. फक्त आपले शीर्षासन आणि सावलीवरचे प्रश्न बाकी होते, तर आजच्या या लेक्चरमध्ये ते प्रश्न आपण क्लिअर करणार आहोत. तर बघा, जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया. तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे बघा की स्वप्नील शीर्षासन अवस्थेत असताना त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल. एकदम सोपी प्रश्न आहे शीर्षासनाचे. काही गोष्ट लक्षात घ्या. शीर्षासनामध्ये जर तुम्हाला तोंड ज्या दिशेला दिलेला आहे, लक्षात घ्या, तोंड ज्या दिशेला दिलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशा घ्यायची. तोंड ज्या दिशेला दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध दिशा घ्यायची. म्हणजे उत्तर असेल तर दक्षिण दिशा घ्यायची आणि त्यांनी जो हात विचारलेला आहे तो हात बघायचा त्या दिशेला. ठीक आहे. समजा त्यांनी म्हटलं त्याचे तोंड दक्षिणेला आहे, आपण दिशा घेणार उत्तर. त्यांनी म्हटलं की त्याचे तोंड पूर्वेला आहे, आपण दिशा घेणार पश्चिम. त्यांनी म्हटलं की शीर्षासन अवस्थेत असताना त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर आपण तेव्हा घेणार पूर्व दिशा. ठीक आहे. अशाच पद्धतीनुसार करायचं आहे. बघा, स्वप्नील शीर्षासन अवस्थेत असताना त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल. आता उत्तरेला आहे म्हणून आपण कोणती घेणार? दक्षिण दिशा. असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? तर उत्तरेला बघा, इकडे असतो उजवा हात आहे ना, आणि इकडे असतो डावा हात. बरोबर आहे. मग आपल्याला त्यांनी म्हटलं आहे की स्वप्नील शीर्षासन अवस्थेत असताना त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? तर उत्तर आहे म्हणून आपण दिशा घेतली दक्षिण, आणि दक्षिणेकडे उजवा हात बघितला तर इकडची दिशा येते. इकडची दिशा कुठली असते रे? पश्चिम. तर त्याचा उजवा हात कोणती दिशेला असेल? पश्चिम दिशेला असेल. हे आपलं उत्तर झालं. काही सेकंदामध्ये फुकटचा मार्क आहे. फुकटचे प्रश्न आहेत, याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. याची दिशा कोणती होईल? पश्चिम दिशा येईल. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. समजलं? समजा इथेच आपण दुसरा प्रश्न करायचा म्हटला तर दुसरा प्रश्न आपण अशाच टाईपचा बघणार आहोत. बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. गणेश शीर्षासन अवस्थेत असताना त्याचे तोंड पूर्व दिशेस असेल तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? ठीक आहे. शीर्षासन अवस्थेत असताना तोंड त्यांनी पूर्व दिशा म्हटलं, तर पूर्व दिशा आहे तर आपण कोणती दिशा घ्यायची? पश्चिम. बरोबर आहे. तर पश्चिमेला तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? तर पश्चिमेला बघा डावा हात कुठं आहे? डावा हात आहे खाली, आणि खालची दिशा कोणती असते? दक्षिण असते. म्हणजे याचं उत्तर काय भेटेल तुम्हाला? दक्षिण. समजून आलं काय सांगत आहे? जर शीर्षासनावाला प्रश्न आहे, तुम्हाला तोंड दिलेलं आहे, तोंड कोणत्या दिशेला आहे, तर ज्या दिशेला तोंड आहे त्याच्या विरुद्ध दिशेला घ्यायचं, विरुद्ध दिशा घ्यायची, आणि जो हात दाखवलेला आहे त्या विरुद्ध दिशेकडे तो हात बघायचा कोणत्या दिशेला आहे, ते आपलं उत्तर भेटेल. ठीक आहे. लक्षात आलं? आता याच्यामधलाच एक तिसरा प्रश्न असतो की आपल्याला आता त्याचा शीर्षासनाच्या अवस्थेत असताना हात दिलेला आहे की हात त्याचं ही दिशा दाखवत आहे, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? म्हणजे यालाच उलटं करून जर विचारलं तर कसं सॉल्व करसाल? एकदम इझी आहे. ठीक आहे. बघा, तिसरा प्रश्न आपण तशा टाईपचा बघणार आहोत. बघा, प्रश्न आपल्यासमोर आहे. शीर्षासन केलेल्या अवस्थेत रोहितचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? ठीक आहे. आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला चेहरा दिलेला होता, हात विचारलेला होता. आता आपल्याला हात दिलेला आहे, चेहरा कोणत्या दिशेला आहे ते बघायचं आहे. तर या सगळ्या दिशांमध्ये तुम्हाला आपली डायग्राम आहे. या डायग्राममध्ये बघा कोणत्या दिशेला डावा हात पश्चिम दिशा दाखवतो. ठीक आहे. बघा, इथं डावा हात दक्षिण दिशा दाखवतो. इकडे बघा डावा हात पूर्व दिशा दाखवतो. इकडे डावा हात कोणती दिशा दाखवतो? उत्तर दिशा दाखवतो. आणि उत्तरेला बघा डावा हात इकडची दिशा दाखवतो, म्हणजे पश्चिम दिशा दाखवतो. बरोबर आहे. म्हणजे शीर्षासन केलेल्या अवस्थेत इथं उत्तरेला डावा हात जो आहे तो पश्चिम दिशा दाखवत आहे ना. म्हणजे पश्चिमेला डावा हात असतो, उत्तरेला जर त्याचा असेल हात तर तो डावा हात जो आहे तो पश्चिम दिशा दाखवतो. समजून आलं? लक्षात घ्या. आपण काय पाहिलं की त्याचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल, म्हणजे या पूर्ण उदाहरणामध्ये आपण बघितलं की कुठं डावा हात पश्चिम दिशा दाखवतो, तर तो उत्तरेला डावा हात पश्चिम दिशा दाखवतो. मग आपल्याला त्यांनी विचारलं की तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? आपण काय करत होतो? ज्या दिशेला हात आहे त्याच्या उलटी दिशा घेत होतो आहे ना. म्हणजे ज्या दिशेला चेहरा आहे त्याच्या विरुद्ध दिशा घेत होतो. सेम तसंच आता करायचं आहे. ज्या दिशेला हात आहे त्याच्या विरुद्ध दिशा घ्यायची. म्हणजे उत्तरेला डावा हात पश्चिम दिशा दाखवते, तर त्याचं तोंड त्यांनी विचारलेलं आहे, तर उत्तरेच्या अपोजिटची दिशा घ्यायची. उत्तरेच्या अपोजिटची दिशा कोणती आहे? दक्षिण. तर त्याचे तोंड म्हणजे चेहरा कोणत्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला आहे, असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. ठीक आहे.
समजा त्यांनी म्हटलं असतं शीर्षासन केलेल्या अवस्थेत रोहितचा उजवा हात जर पूर्व दिशा दाखवत असेल, रोहितचा उजवा हात जर पूर्व दिशा दाखवत असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल, समजा असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या कोणत्या दिशेला बघा उजवा हात पूर्व दिशा दाखवतो, तर तुम्हाला इथं दिसते परत उत्तरेला बघा हा उजवा हात इकडे आहे आणि इकडची दिशा काय असते पूर्व दिशा, म्हणजे उत्तरेला उजवा हात पूर्व दिशा दाखवतो म्हणून उत्तर दिशा आहे त्याच्या अपोजिट दिशा घ्यायची दक्षिण. ठीक आहे, समजलं काय करायचं आहे तर. ठीक आहे, समजा त्यांनी म्हटलं असतं शीर्षासन केलेल्या अवस्थेत रोहितचा उजवा हात उत्तर दिशा दाखवत असेल तर त्याचे चेहरा कोणत्या दिशेला असेल. तर ठीक आहे, तर बघा पश्चिमेला उजवा हात कुठं दाखवतो, उत्तर दिशा दाखवतो, तर त्याच्या विरुद्ध दिशा घ्यावं लागेल पूर्व. अशा तऱ्हेनं आपण काही न करता एकदम सोप्या पद्धतीनुसार उत्तर सॉल्व करू शकतो. एवढं सोपे उदाहरण आहे शीर्षासनाचे. तर हे प्रश्न तुम्हाला आपल्याला रेल्वेला विचारलेले नाही आहेत, पण पोलीस भरती असेल, तलाठी असेल किंवा इतर आपल्या स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये अशा तऱ्हेचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर त्यासाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि रेल्वे ग्रुप डीला सुद्धा विचारतील याची काही खात्री नाही आहे, कारण ते विचारू शकतात नाही विचारू शकतात, पण पूर्ण टॉपिक आपल्याला शिकणं गरजेचे आहेत. ठीक आहे, समजलं काय आहे तर. एक प्रश्न आपण अशाच टाईपचा घेऊया, नंतर आपण सावलीवरचे प्रश्न बघूया. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. शीर्षासन केलेल्या अवस्थेत ओझलचा डावा हात पूर्व दिशा दाखवत असेल तर तिचा चेहरा कोणत्या दिशेला असेल. या सगळ्यांमध्ये बघा डावा हात कुठं पूर्व दिशा दाखवतो, तर आपल्याला याच्यामध्ये दिसून येते की दक्षिणेला डावा हात पूर्व दिशा दाखवतो. बरोबर आहे, मग दक्षिण दिशेला डावा हात पूर्व दिशा दाखवतो म्हणून आपण काय घ्यायची, त्याच्या विरुद्ध दिशा घ्यायची. तर दक्षिणच्या विरुद्ध दिशा काय आहे, उत्तर दिशा, तर तिचा चेहरा कोणत्या दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, एवढ्या सोप्या पद्धतीनुसार प्रश्न आहेत. आता आपण बघणार आहोत सावलीवरचे प्रश्न. ठीक आहे, तर बघा सावलीवरचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. सकाळी 7 वाजता झेंड्याची सावली स्मिताच्या उजव्या गालावर पडली तर स्मिताचे तोंड कोणत्या दिशेला आहे, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर सावलीवरचे प्रश्न लक्षात घेण्यासाठी 2 कन्सेप्ट आहेत, फक्त खूप सोपे आहेत. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, समजा सकाळची वेळ असते तर सूर्य कुठं असतो रे, सूर्य जो आहे तो पूर्वेला उगवतो. बरोबर आहे, तर लक्षात घ्या सकाळची वेळ जर असेल तर सावली कुठं पडेल, पश्चिमेला. सावली कुठं पडेल, पश्चिमेला. ओके, समजलं. संध्याकाळची जर वेळ असेल, संध्याकाळी सूर्य कुठं असतो रे, पश्चिमेला, तेव्हा सावली कुठं पडेल, पूर्वेला. एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या. सकाळची वेळ असेल तर सावली पश्चिमेला कारण सूर्य पूर्वेला आहे. संध्याकाळची वेळ असेल तर काय, सावली पश्चिमेला न पडता कुठं येईल, पूर्वेला, कारण सूर्य कुठं आहे, पश्चिमेला आहे. एवढं लक्षात आलं. पुढे लक्षात घ्या की तुम्हाला म्हटलं की त्याची सावली समजा तिच्या चेहऱ्यावर पडली किंवा डाव्या गालावर पडली, कोणत्याही हिच्यावर, किंवा उजव्या गालावर पडली किंवा त्याच्या पाठीवर पडली, तर यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला जर असं उदाहरण तुम्हाला आलं तर लक्षात घ्या जे पण इमारत असेल किंवा झेंडा असेल किंवा काही खांब असेल तर लक्षात घ्यायचं सकाळचा वेळ आहे म्हणजे खांब इकडे आहे, पूर्वेला आहे. संध्याकाळची वेळ आहे म्हणजे खांब कुठं आहे, पश्चिमेला आहे. एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण बघा आता या उदाहरणामध्ये एकदम इझी दिलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे की सकाळी 7 वाजता झेंड्याची सावली स्मिताच्या उजव्या गालावर पडली. ठीक आहे, बरोबर आहे. सकाळी 7 वाजताची वेळ आहे म्हणजे सूर्य कुठं आहे, पूर्वेला आहे, म्हणजे सावली कुठं पडेल, पश्चिमेला. बरोबर आहे, सावली पश्चिमेला पडेल. बरोबर. आता इथे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. समजा स्मिताचं हा बघा हे जे पुढचं टोक आहे आपलं, हा तिचा चेहरा आहे समजा. बरोबर, हा तिचा चेहरा आहे. बरोबर, समजा स्मिता अशी पाहू राहिली इकडे, ही कोणती दिशा आहे, इकडे पाहू राहिली तर दक्षिणेला पाहू राहिली, तर सूर्य इकडे आहे आणि समजा झेंडा इकडे आहे. आता या झेंड्याची सावली बघा, लक्षात घ्या, झेंड्याची सावली तिच्या या गालावर पडेल कारण सावली इकडून पडेल, तिच्या या गालावर पडेल, तर इकडे कोणता हा गाल आहे, तिचा उजवा गाल आहे. बरोबर ना, इकडे कोणता गाल आहे, उजवा गाल आहे. पण सावली कुठं पडली पाहिजे, पश्चिमेला पडली पाहिजे. सावली कुठं पडली पाहिजे, पश्चिमेला पडली पाहिजे. बरोबर आहे, इकडे जर झेंडा असेल तर सावली तिच्या उजव्या गालावर पडेल. ठीक आहे, सपोज हेच जर आपण असं पाहिलं, तर आता ती जर उत्तरेला पाहत असेल तर उत्तरेला बघा उजवा हात कुठं आहे, इकडे आहे.
उत्तरेला उजवा हात कुठं आहे? इकडे आहे. म्हणजे झेंडा इकडे आहे तेव्हा झेंड्याची सावली तिच्या या गालावर पडली. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये याचं उत्तर आपल्याला काय भेटेल? सकाळी 7 वाजता झेंड्याची सावली स्मिताच्या उजव्या गालावर पडली तर स्मिताचे तोंड कोणत्या दिशेला असेल हे आपण लक्षात घेऊ शकतो. समजा स्मिता इकडे आहे, तिचं तोंड कुठं आहे रे? उत्तरेला आहे. उत्तरेला आहे तेव्हा तिचा उजवा गाल इकडे राहील, इकडच्या साईडला. बरोबर आहे ना? इकडच्या साईडला राहील. सूर्य इकडे आहे पूर्वेला आणि झेंडासुद्धा इकडे आहे आणि तिच्या उजव्या गालावर एका साईडला पडू राहिली. म्हणजे सावली इकडून इकडे पडू राहिली. म्हणजे तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. तर त्याचं उत्तर काय आपल्याला भेटलं? उत्तर दिशेला आहे. ठीक आहे, समजला? ठीक आहे, पुढचा एक प्रश्न आपण बघणार आहोत. बघा एक सोपी प्रश्न आपल्यासमोर आहे. सकाळी 7 वाजता मी अभ्यास करताना सूर्यकिरणे माझ्या डाव्या हाताकडून खिडकीतून आत येत होते. माझ्या उजव्या हाताला प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून माझा मित्र येत होता तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? बघा, लक्ष द्या. सकाळी 7 वाजता मी अभ्यास करताना सूर्यकिरणे माझ्या डाव्या हाताकडून खिडकीतून आत येत होते. म्हणजे सकाळी 7 वाजताची वेळ आहे म्हणजे सूर्य आहे पूर्वेला आहे. बरोबर आहे, सूर्य पूर्वेला आहे आणि त्यांनी काय म्हटलं? खिडकीतून आत येत होते. म्हणजे खिडकी इकडे आहे ना? ही जी आहे ही खिडकी आहे. या खिडकीतून सूर्यकिरणे असे बाहेर येऊ राहिली. बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलं? सकाळी 7 वाजता मी अभ्यास करताना सूर्यकिरणे माझ्या डाव्या हाताकडून खिडकीतून आत येत होते. लक्षात घ्या. आता बघा, सेम इथं लक्षात घ्या. आता तो इकडे पाहत आहे म्हणजे दक्षिणेला पाहत आहे. बरोबर आहे, दक्षिणेला बसलेला आहे. तो इकडे दक्षिणेकडे पाहत आहे. दक्षिणेकडे पाहून तो बसलेला आहे. तर तिथं बघा, दक्षिणेला डावा हात इकडे आहे. बरोबर आहे ना? दक्षिणेला डावा हात इकडे आहे आणि त्यांनी काय म्हटलं? तर सूर्यकिरणे माझ्या डाव्या हाताकडून खिडकीतून आत येत होते. म्हणजे ह्या दक्षिणेला पाहत होता तेव्हा त्याची जी सूर्यकिरणे आहे ही डाव्या हाताकडून खिडकीतून बाहेर येत होते. म्हणजे तो कुठं पाहू राहिला रे? दक्षिणेला पाहू राहिला आहे ना? तो पाहू राहिला कुठं? दक्षिणेला. ठीक आहे, पुढे काय म्हटलं? माझ्या उजव्या हाताला प्रवेशद्वार आहे. बरोबर आहे. आता तो दक्षिणेला पाहू राहिला तर उजवा हात त्याचा इकडे आहे ना? दक्षिणेला पाहत असेल, डावा हात तिकडे, उजवा हात इकडे, तर उजव्या हाताला प्रवेशद्वार आहे म्हटलं. म्हणजे उजव्या हाताला कोणती दिशा आली रे? कोणती दिशा आली आपली? पश्चिम दिशा आली. बरोबर. तर हे प्रवेशद्वार इथं झालं. माझ्या उजव्या हाताला प्रवेशद्वार आहे असं त्यांनी म्हटलं. या प्रवेशद्वारातून माझा मित्र येत होता. ठीक आहे, आता हे पश्चिमेला प्रवेशद्वार आहे, समजा दार आहे. या दारातून याचा मित्र येऊ राहिला तर तो दारातून येऊ राहिला म्हणजे तो असा मागून तर चालत नसेल, असा मागे पाय टेकत चालत असेल का? तो पुढे चालत असेल ना? बरोबर आहे, म्हणजे असा तो चालत आहे. बरोबर आहे. माझा मित्र येत होता तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? बघा, या पश्चिमेला प्रवेशद्वार आहे, तो असा इकडून इकडे पूर्वेकडे येऊ राहिला म्हणजे त्याचे तोंड कोणतं आहे रे? पूर्वेला आहे. त्याचं तोंड कुठे आहे? पूर्वेला आहे. तर आपल्याला काय बघावं लागेल? तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? म्हणजे तो पश्चिमेकडून तर येऊ राहिला पण कुठं पाहू राहिला? पूर्वेला. तर आपल्याला पूर्वेकडे बघावं लागेल. डावा हात कुठं आहे? तर पूर्वेकडे बघा, डावा हात वरती आहे. म्हणजेच त्याच्या मित्राच्या डाव्या हाताची दिशा वरती, म्हणजेच कोणती दिशा आहे? उत्तर दिशा आहे. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेने हे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतील. लक्षात घ्या, सावलीचे प्रश्न सॉल्व करताना खूप सोपे आहेत, पण त्यामध्ये जिथं तुम्ही जो पण व्यक्ती बसलेला आहे त्यामध्ये तुम्ही स्वतः बसलेले असाल असं थोडंसं इमॅजिन करा आणि बघा की कशा पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व करता येतील. ठीक आहे, हे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले नाही आहेत तरीसुद्धा आपण घेतले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. दिशादर्शन हा टॉपिक आपला इथंच संपलेला आहे. पुढे आपण आता अपूर्णांक हा चॅप्टर चालू करणार आहोत, अंकगणिताचा. कारण भरपूर मुलांच्या कमेंट येत आहेत की सर मॅथ्सचं बेसिक घ्या, तर बेसिक पण आपण घेणार आहोत. तर बेसिक घ्यायला आपल्याला 8 ते 10 दिवस जाणार आहेत. तर त्यासाठी आपण बेसिकसुद्धा क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, पुढे आपण अपूर्णांक हा चॅप्टर घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.